नमस्कार मित्रांनो, मी व्ही के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, महिला बचत गटासाठी आता मिनी ट्रॅक्टरवर 90% अनुदान भेटणार आहे. तर याच्यासाठी तुम्हाला अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे ही पूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुमच्या पूर्ण माहिती लक्षात येणार आहे. व चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. आता अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व उपसाधनासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. उपसाधनासाठी म्हणजे ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर चलित सर्व अवजारे हे तुम्हाला 90% अनुदानावर आता मिळणार आहेत. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या स्वयंसहायता बचत गटास मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने वाटप योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन हे शासनाकडून करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सन 2025-26 मध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नोंदणीकृत बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने 90% अनुदानावर वाटप करण्यात येणार असून जिल्ह्यातील इच्छुक व नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गटांनी अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे. तर 90% अनुदानावर ट्रॅक्टर मिळवण्यासाठी समाज कल्याण सहाय्यकाने अर्ज घेण्यात सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 8 मार्च 2017 रोजीच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यात येतो. सन 2026 मध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र बचत गटाने वर्धा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. तर अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने जसे कल्टिवेटर किंवा रोटावेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या स्वयंसहायता बचत गटाकडून 20 जानेवारीपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. तर मित्रांनो, ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित पूर्ण अवजारे हे खरेदी करण्यासाठी एक शासन निर्णयसुद्धा प्रकाशित झालेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर 20 जानेवारीपर्यंत याचे पूर्ण अर्ज तुम्हाला हे करायचे आहेत. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा बचत गट शासकीय यंत्रणेकडून नोंदणीकृत असावा. तसेच बचत गटाच्या नावे बँक खाते असावे आणि बँक खात्यासोबत आधार कार्ड क्रमांक संलग्न असावा. त्याबाबतची झेरॉक्स प्रत सादर करावी. बचत गटामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचे किमान 80% सदस्य असावेत. नवबौद्ध घटकाचे 80% सदस्य असावेत व सर्व सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. जात प्रमाणपत्र, राशन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, निवडणूक आयोग ओळखपत्र इत्यादी पुरावे अर्जासोबत जोडावे लागणार आहेत. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे अटी आणि शर्ती याच्या काय काय आहेत ते आपण पाहणार आहोत. तशी याच्यात बरीच सारी माहिती आहे, पण आपल्याला वेळ खूप लागेल, व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यासाठी आपण थोडं शॉर्टकटमध्ये घेणार आहोत. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता योजनेच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. स्वयंसहायता बचत गटातील किमान 80% सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. स्वयंसहायता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील असावेत, अनुसूचित जातीचे असावेत. तर आता याच्यावर अनुदान तुम्हाला किती मिळणार आहे? मिनी ट्रॅक्टरवर त्याची उपसाधने यांच्या खरेदीसाठी कमाल मर्यादा 3.50 लाख इतकी राहील. स्वयंसहायता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या किमतीच्या 10%
स्वयं हिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किमतीच्या 90% जे 3.15 लाख शासकीय अनुदान राहील. लाभार्थी स्वयंसहायता बचत गटांनी या योजनेच्या अनुज्ञेय असलेल्या किमान 9 ते 18 अश्वशक्तीपेक्षा जादा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येईल. मात्र त्याची या योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदाना 3.15 पेक्षा जास्तीची रक्कम संबंधित बचत गटांनी स्वतः खर्च करावी लागेल. तर मित्रांनो, याच्यात 3.5 लाखापर्यंत तुम्हाला अनुदान भेटणार आहे. तुम्ही छोटं ट्रॅक्टर घेतलं तरी चालतं आणि मोठं घेतलं तरी चालतं, असं याच्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. तर स्वयंसहायता बचत गटाने राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते उघडावे व सदरचे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न करावे. तर सगळ्या बचत गटाचे खाते हे असतात आणि आधार लिंक नसले तर आधार लिंक करून घ्या. निवड झालेल्या बचत गटाला निवड झाल्याचे लेखी कळविण्यात येईल व ज्या स्वयंसहायतांना बचत गटाची निवड करण्यात आलेली आहे त्यांनी सदहू यंत्र चालविण्याचे अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण घेणे व त्यांचे प्रमाणपत्र सादर करावे. तर तुम्हाला त्याच्यासाठी ट्रॅक्टरचं लायसन पण काढावं लागणार आहे. लायसन असेल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर लायसन निघून जातं. निवड झालेल्या स्वयंसहायता बचत गटाने मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी केल्याची पावती सादर केल्यानंतर व खातर जमा करून लाभार्थी बचत गटाला शासकीय अनुदानाचा 50% हप्ता त्यांच्या बचत गटाच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येईल. उर्वरित 50% अनुदान मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने याची RTO कार्यालयाकडे नोंद झाल्यानंतर बचत गटाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल किंवा स्वयंसहायता बचत गटाने मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची RTO कार्यालयाकडे नोंद केल्याचे पुरावे सादर केल्यावर 100% अनुदान स्वयंसहायता बचत गटाचे बँक खात्यात जमा करण्यात येईल. तर ही अशा प्रकारे याची महत्त्वपूर्ण अशी ही माहिती आहे. जर कोणाला अर्ज करायचे असेल तर लवकरात लवकर अर्ज करून घ्या. तर वरील अटी व शर्तीमध्ये जे बचत गट पात्र असतील अशा बचत गटांना बचत गट नोंदणी प्रमाणपत्र नियोजन विभागाच्या 5 डिसेंबर 2016च्या शासन निर्णयानुसार वस्तू स्वरूपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतरण रोख स्वरूपात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतचा निर्णय असल्याने बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे राष्ट्रीयकृत बँकेच्या आधार क्रमांकाशी संलग्न खाते पासबुकची परत पानाची झेरॉक्स, गटातील प्रत्येक सदस्याचे राष्ट्रीयकृत बँकेच्या आधार क्रमांकाशी संलग्न खाते पासबुकची प्रथम पानाची झेरॉक्स प्रत, बचत गटाचे घटनापत्र, बचत गट कार्यकारिणी सदस्याची मूळ यादी, सदस्याचा स्वतःचा जातीचा दाखला, कोऱ्या कागदावर फोटोसह बचत गटाची ओळख, मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा, अंतर्गत RTO नोंदणी आणि स्थानिक जकात लागू असल्यास आणि विमा उतरवण्याचा खर्च बचत गटांना करावायचा आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण माहिती होती. आपल्या बचत गटातील महिलांना शेअर करायला विसरू नका व चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.